आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जोल्ले ग्रुपतर्फे 11 ते 16 मार्च दरम्यान निपाणीतील हालशुगर परिसरात भव्य कृषी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। तब्बल 18 एकर क्षेत्रात 6 दिवस हा उत्सव होणार असून यामध्ये कृषीविषयक स्टॉल, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, ग्रामीण खेळांच्या स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की गेल्या वर्षी या उत्सवाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवाच्या माध्यमातून शेती विकासाला चालना देणे हा मुख्य उद्देश असून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती देण्यासाठी विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत। बुधवार 11 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता बेनाडी माळ येथे भव्य बैलगाडी शर्यतीने उत्सवाची सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजता सिद्धगिरी मठ कनेरीचे अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कृषी उत्सवाचे उद्घाटन होणार आहे। यानंतर धनगरी ढोल स्पर्धा तसेच सायंकाळी भजन रॉक्स, कोल्हापूर, स्पीकिंग शॅडोज आणि सायकिक सिबलिंग्स यांचे कार्यक्रम होणार आहेत। 12 मार्च रोजी एकरी 100 टन या विषयावर प्रशांत राजमाने यांचे व्याख्यान, मर्दानी खेळ स्पर्धा आणि सायंकाळी मिस व मिसेस निपाणी स्पर्धेचा ग्रँड फिनाले तसेच अनप्लग्ड हार्मनी म्युझिकल नाईट होणार आहे। 13 मार्च रोजी आधुनिक ऊस शेती विषयावर सुरेश देसाई यांचे व्याख्यान, श्वान स्पर्धा आणि अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। 11 मार्च ते 16 मार्चपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून या सर्व घटकांची विस्तृत माहिती युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी माध्यमांना दिली। हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष MP पाटीलजी, त्याचबरोबर जोल्ले ग्रुपचे इव्हेंट डायरेक्टर विजय राऊतजी, भाजपचे नगराध्यक्ष राजू गुंदेशाजी आणि तसंच उपस्थित सर्व संचालक मंडळाचे सदस्य आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, तुम्हा सर्वांना माहीत असल्यासारखं गेले 35 वर्षापासून जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून अण्णाजी आणि वहिनीजी जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून अनेक भव्य प्रमाणात कार्यक्रम ह्या भागामध्ये केलेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये ते आध्यात्मिक क्षेत्र बघितलं तर सिद्धेश्वर स्वामीजींचं 1 महिन्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलं होतं। क्रीडामध्ये बघितलं तर जसं प्रो कबड्डी आहे त्या पद्धतीचं इंटरनॅशनल लेवलचं प्रो कबड्डीचं एक टुर्नामेंट आम्ही निपाणीमध्ये भरवलेलं होतं। सांस्कृतिकमध्ये आलं तर आळवासचं परवात झालेला सांस्कृतिक वैभव असू दे, असं 35 वर्षापासून ह्या भागामध्ये आगळं वेगळं कार्यक्रम अण्णाजी आणि वहिनीजींचं मार्गदर्शनाखाली होत आहे। तर मागच्या वर्षी आम्ही ठरवलं की एक काहीतरी फ्लॅगशिप प्रोग्राम आपलं जोल्ले ग्रुपचं कडून प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे म्हणून विचार करून मागच्या वर्षी आम्ही कृषी उत्सव हे प्रारंभ केलं। फक्त 20 दिवस होता आम्हाला तयारीसाठी, तरी पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला। मागच्या वर्षी 1 लाखापेक्षा जास्त व्हिजिटर्स ह्या कृषी उत्सवमध्ये भाग घेतले। ह्या टाईम त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचं म्हणून विचार करून जोल्ले ग्रुप, हालसिद्धनाथ साखर कारखाना आणि बिरेश्वर हे तिघं एक ऑर्गनायझेशनचे एक संयुक्त विद्यमानाने हे पार पडत आहे। 11 ते 16 मार्च असं 6 दिवसाचं कार्यक्रम ह्या टाईम आम्ही केलेला आहे। कारण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एडिशन काय केलेलं आहे म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल मागच्या वर्षी फक्त 5 दिवसाचं हे उत्सव होतं, ह्या वर्षी आम्ही 6 दिवस केलेलं आहे। मागच्या वर्षी 250 स्टॉल्स होते, परंतु ह्या वर्षी 300 स्टॉल्स आम्ही केलेले आहेत। मागच्या वर्षी कृषी आधारित क्रीडा ह्या एक उत्सवमध्ये नव्हते, ह्या वर्षी प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी आम्ही कृषी आधारित एक क्रीडा आणि खेडेगावामध्ये जे प्रसिद्ध क्रीडा आहे ते पण आम्ही आयोजन केलेलं आहे। तुम्हा सर्वांना प्रत्येक दिवशीचं जे काही आपलं रुटीन असणार आहे, रूपरेषा असणार आहे, तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो। आणि ह्या वर्षी खूप सारे असोसिएट पार्टनर्स पण पुढे येऊन आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कॅनरा बँक ॲज अ बँकिंग पार्टनर आलेला आहे, त्याच्याबरोबर युनियन बँक पण ॲज अ बँकिंग पार्टनर आलेला आहे आणि आपलं ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ॲज अ रेडिओ पार्टनर म्हणून टोमॅटो FM आलेला आहे। हॉस्पिटॅलिटी पार्टनर आपलं जोल्ले ग्रुपचंच एक सिस्टर कन्सर्न वेलकम हॉटेल बेलगावी ॲज अ हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत आणि त्याच्याबरोबरच KOF हुबळी, KMF बेंगळूर नंतर जे ब्रँड आहे आणि BDCC बँक हे पण आणि DCC आणि मैसूर सँडल असं अनेक पार्टनर्स ह्या टाईम आपलं बरोबर जोडलेलं आहे। तर प्रत्येक दिवसाचं रुटीन तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो। सर्वप्रथम 11 तारीखला सकाळी बेनाडीमध्ये आपण भव्य प्रमाणात शर्यतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 5 लाखाचं हे मुख्य मैदान असणार आहे। तिथं 9:30 वाजता बेनाडीचं मैदानमध्ये शर्यतीचं ओपनिंग होणार आहे। ते संपल्यानंतर
इथं आपलं हलसिद्धनाथ साखर कारखान्यामध्ये अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींचं एक दिव्य सानिध्याखाली हे पूर्ण उत्सवाला आम्ही चालना देणार आहे. ह्याच्यामध्ये चालना दिल्यानंतर सगळं स्टॉल्स ओपनिंग होणार आहे आणि त्याच्याबरोबरच जे मी म्हटलो की प्रत्येक दिवशी आम्ही कृषी आधारित क्रीडा ठेवलेला आहे, तसं पहिल्या दिवशी 12 वाजता धनगरी ढोल स्पर्धा हे आयोजन केलेलं आहे. एक त्याच्यासाठीच सेपरेट मैदान पण आम्ही रेडी केलेलं आहे ह्या एक 12 एकरमध्ये. तर भव्य ढोल स्पर्धा होणार आहे. त्याच्यानंतर स्टॉलचं ओपनिंग, स्टॉल्समध्ये ऑटोमोटिव्ह स्टॉल्स असणार आहे आणि ॲग्रिकल्चर स्टॉल्स असणार आहे, कन्झ्युमर स्टॉल्स असणार आहे, फूड स्टॉल्स असणार आहेत, जनावर प्रदर्शन असणार आहे आणि त्याच्याबरोबर मुलांच्यासाठी अम्युजमेंट पार्क पण असणार आहे. तर ह्याचं ओपनिंग होणार आहे आणि प्रत्येक दिवशी संध्याकाळी मनोरंजन कार्यक्रम पण व्यवस्था केलेला आहे. पहिल्या दिवशी 5:30 वाजता भजन रॉक्स कोल्हापूरचं एक बँड आहे, जे आपलं भजन आहे तेच एक आधुनिक पद्धतीमध्ये त्यांनी सादर करणार आहे. त्याच्याबरोबरच प्रल्हाद आचार्य म्हणून इंडियाज गॉट टॅलेंटचं सेमीफायनलिस्ट होते. त्यांनी शॅडो शो म्हणजे त्यांचं हाताचं एक मदत घेऊन प्रोजेक्टरवर शॅडोचं माध्यमातून एक पूर्ण स्टोरी सांगतात. तर ते असणार आहे आणि त्याच्याबरोबर सायकिक सिबलिंग्स म्हणजे हे एक जादू असं नाही, म्हणजे एक स्किल आहे. तुम्ही मनात जे विचार करता ते त्यांनी गेस करतात, असलं एक सायकिक सिबलिंग्सचं प्रोग्राम आहे. असं 3 प्रकारचं शो, भजन रॉक्स, सायकिक सिबलिंग्स आणि शॅडो शो हे पहिल्या दिवशी असणार आहे. त्याच्यानंतर 12 तारीखला सर्वप्रथम सकाळी आम्ही वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला बोलून सेमिनार्स पण ठेवलेला आहे. सर्वप्रथम 12 तारीखला सकाळी 11 वाजता सेमिनार असणार आहे एकरी 100 टन ह्या एक टॉपिकवर सेमिनार असणार आहे. त्याच्यानंतर 1 वाजता मर्दानी खेळ स्पर्धा असणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता मिस आणि मिसेस निपाणी ह्या भागात जे महिला आहेत त्यांच्यासाठी जसं मोठं शहरमध्ये एक प्लॅटफॉर्म मिळतं आहे त्या पद्धतीमध्ये इथं मिस आणि मिसेस निपाणी हे फॅशन शो, त्याच्यामध्ये 2 राऊंड ठेवलेला आहे, एक ट्रेडिशनल राऊंड आणि एक वेस्टर्न राऊंड फॉलोड बाय क्वेश्चन अँड आन्सर्स. ते प्रोग्राम झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा बेलगाममधून एक बँड येणार आहे आणि त्यांचे एक अनप्लग्ड स्टुडिओ म्हणून एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी. मग तिसऱ्या दिवशी 13 तारीखला आणि एक सेमिनार असणार आहे आधुनिक ऊस शेती. ह्या भागामध्ये जास्तीत जास्त शुगरकेन ग्रोअर्स असल्यामुळं आधुनिक ऊस शेती हे टॉपिकवर एक सेमिनार ठेवलेला आहे आणि 1 वाजता डॉग शो असणार आहे. त्याच्यामध्ये 50पेक्षा जास्त वेगवेगळ्या ब्रीडचं डॉग्स येणार आहेत आणि संध्याकाळी अभंग रिपोस्ट. मागच्या वेळी पण हे बँड होतं, खूप चांगलं प्रतिसाद मिळालं होतं. मुंबईतून हे बँड येणार आहे अभंग रिपोस्ट. ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त तुम्ही सगळेजण भाग घ्या म्हणून विनंती करतो. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी 14 तारीखला सकाळी आणि एक सेमिनार, हे खूप एक वेगळं सेमिनार आम्ही ठेवलेलं आहे. युवा जे यूथ फार्मर्स आहे त्यांच्यासाठी ॲग्री फायनान्स म्हणजे कॅनरा बँकमध्ये असू दे, वेगळं नॅशनलाइज्ड बँकमध्ये आता यंग फार्मर्स जे आहेत त्यांच्यासाठी काय काय स्कीम्स आहेत याच्याबद्दल माहिती देण्यासाठी एक ॲग्री फायनान्सबद्दल सेमिनार ठेवलेला आहे. 1 वाजता संग्राम व गोल दगड उचलण्याची स्पर्धा, हे पण एक खूप नवीन पद्धतीचं एक स्पर्धा आहे, हे पण आम्ही ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळी 5:30 वाजता चयनित बँड म्हणून दिल्लीमधून हे बँड येणार आहे. हे सर्व म्युझिशियन जे आहेत हे दिव्यांग व्यक्ती आहेत, तर त्यांनी एक चयनित बँड म्हणून केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चिलीपिली रसमंजरी म्हणून कन्नडचं जानपद गीतवर एक प्रोग्राम पण होणार आहे. तर हे 14 दिवसचं हे प्रोग्राम शेड्यूल आहे. आणि 5व्या दिवशी 15 तारीखला सकाळी आणि एक सेमिनार आम्ही ठेवलेला आहे, म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीवर सेमिनार असणार आहे. 1 वाजता हलगी स्पर्धा असणार आहे. संध्याकाळी एक कन्नड जनपदवर जमखंडीमधून हे टीम येणार आहे, त्यांचं एक जानपद शो होणार आहे. आणि त्याच्यानंतर लावणी स्पर्धा तुमच्यासाठी काय पण म्हणून पुणेमधून एक लावणी टीम येणार आहे. हे लावणीचं पण देखील 5व्या दिवशी हे कार्यक्रम केलेला आहे. आणि लास्ट डेला 16 तारीखला 1 वाजता बकऱ्यांची टक्कर स्पर्धा आहे. आणि संध्याकाळी साश बँड म्हणजे आम्ही मनोरंजन कार्यक्रममध्ये काय केलेलं आहे, ट्रेडिशनल आणि मॉडर्न हे दोन्हीचं मिश्रण करून एक आम्ही मनोरंजन कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं नॉर्थ कर्नाटक आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्येच सगळ्यात भव्य प्रमाणात हे कृषी उत्सव होणार आहे. 12 एकरमध्ये हे कृषी उत्सव होणार आहे. अण्णावहिनीजींचं एक मार्गदर्शनाखाली
त्याच्याबरोबर सेफ्टीचं पण आम्ही सगळं व्यवस्था केलेलं आहे. ॲम्ब्युलन्स फॅसिलिटीज असू दे, सगळीकडे CCTV व्यवस्था केलेलं आहे आणि येणाऱ्या व्हिजिटर्ससाठी वॉशरूमचं व्यवस्था केलेलं आहे, फायर सेफ्टीचं व्यवस्था केलेलं आहे. असे खूप मॉडर्न पद्धतीमध्ये हे होणार आहे. तर सगळ्यांना विनंती करतो आणि सगळं पत्रकार बंधूंना पण विनंती करतो की ह्याचा जास्तीत जास्त प्रचार करून हे यशस्वी होण्यासाठी तुम्ही सगळंजण मदत करा म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि इथंच मी माझं जे काही माहिती आहे हे मी इथं थांबतो. धन्यवाद. यावेळी कारखान्याचे चेअरमन MP पाटील, संचालक राजू गुंदेशा, जयवंत भाटले, जयकुमार खोत, समित सासणे, विनायक पाटील, प्रकाश शिंदे, सुनील पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, सुहास गुगडे, आनंदा यादव, श्रीकांत बन्ने, रमेश पाटील, रामगोंडा पाटील आदी उपस्थित होते.